बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी घेतली शपथ। नव्या मंत्रिमंडळात 27 मंत्र्यांचा समावेश। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांसह रालोआचे अनेक नेते उपस्थित। राज्य विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना न्यायालय कालमर्यादा घालून देऊ शकत नाही। राष्ट्रपतींच्या संदर्भावर सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं मत। देशाचं संरक्षण उत्पादन आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर 2024-25 या वर्षात 1,54,000 कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनांची नोंद। साखर कारखाने आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रानं चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं एनसीडीसीच्या बैठकीत आवाहन। आदिवासी लोकसंख्येत प्रामुख्यानं प्रादुर्भाव असलेल्या सिकल सेल आजारासाठी पहिल्या स्वदेशी CRI-SPR आधारित जनुक उपचार पद्धतीचा जितेंद्र सिंह यांनी केला प्रारंभ। वस्त्रोद्योग क्षेत्रातील जागतिक मागणीला भारत सक्षमतेनं आणि आत्मविश्वासानं प्रतिसाद देत असल्याचं वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गरेट यांचं मुंबईतल्या कार्यक्रमात प्रतिपादन। 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीची आज चित्रमय पथसंचलनानं होणार सुरुवात। रसिकांना 9 दिवस दर्जेदार चित्रपटांची मेजवानी। आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच। लक्ष्य सेन, आयुष शेट्टी यांची पुरुष एकेरीत तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीची दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो। आता